नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण शेवग्याच्या शेंगाचे सूप कसे बनवायचे हे पाहणार आहोत। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि हे हेल्थसाठी तर खूप पौष्टिक आहे आणि प्यायला पण हे सूप खूप टेस्टी लागते। आपण मागच्या रेसिपीमध्ये शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी कशी बनवायची हे पाहिले होते आणि त्यामध्ये जे शेंगा शिजून पाणी उरते ना ते वेस्ट न घालता त्यापासून आज आपण हे सूप बनवणार आहोत। झटपट रेसिपी सुरू करूयात। सूप बनवण्यासाठी येथे पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घालून घेतले आहे। तेल गरम झाले की यामध्ये जिरे घालून घेऊ। जिरे व्यवस्थित फुलले पाहिजे। आता यामध्ये जे आपण शेंगा शिजून पाणी साईडला काढून घेतले होते ना ते घालून घेऊ। हे सूप हेल्थसाठी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही ते पाणी वेस्ट न करता अशा पद्धतीने सूप बनवू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। शेंगा शिजत असताना पण आपण मीठ घातले होते, त्यानुसार इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घेत आहे। चिली फ्लेक्स नाही घातले तरी काहीच प्रॉब्लेम नाही, मी फक्त इथे कलर सुरेख यावा म्हणून चिली फ्लेक्स घालून घेतले आहे। आता या सूपला एक उकळी काढून घ्यायची। साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला हे सूप व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे। तुम्ही हे सूप लहान मुलांना पण प्यायला देऊ शकता, ते पण आवडीने पितील आणि हे हेल्थसाठी खूप पौष्टिक आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही इथे बघू शकता सूपला कलर तर किती सुरेख आला आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणारी रेसिपी आहे आणि सूप खूप दाटसर नसते, अशा पद्धतीने पातळच असते। वाव, मस्तच। आणि हे सूप पूर्णपणे थंड करून नाही प्यायचे, कोमट असतानाच प्यायचे, म्हणजे याची टेस्ट इतकी जबरदस्त अशी लागते ना। तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या रेसिपीमध्ये मी काय साहित्य वापरले आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिस्ट देतच असते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि आजचा माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।